अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने महिनाभरापूर्वी पर्यावरण दिन साजरा केला। यावेळी पश्चिमेला मदनसिंग उद्यानात वृक्षारोपण करण्यात आलं। मात्र हा पर्यावरण दिन केवळ दिखाव्यापुरताच होता का, असा प्रश्न उद्यानातील सुकलेल्या झाडांकडे पाहिल्यानंतर उपस्थित होत आहे। 5 जून पर्यावरण दिनी पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ झाला। त्यानंतर ठरल्याप्रमाणे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं फोटो सेशन देखील झालं। मात्र त्यानंतर ही झाडं जगली की सुकली याकडे पालिका प्रशासनाने ढुंकूनही पाहिलेलं नाही। सध्या या उद्यानातील वृक्षारोपण केलेली अनेक झाडे वाळली आहेत, तर काही झाडे जनावरांनी खाऊन टाकली। या उद्यानातील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दर्शन सोनावणे यांनी। अंबरनाथ पालिकेने नुकताच 1 महिन्याभरापूर्वी पर्यावरण दिन साजरा केला आणि यावेळी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड देखील केली। अंबरनाथ नगरपालिकेने मदनसिंग उद्यानामध्ये या झाडांची लागवड केली होती। मात्र आता जर ही परिस्थिती पाहिली तर तुमच्या लक्षात येईल, अक्षरशः ही झाडांची दुर्दशा पाहून हा पर्यावरण दिन केवळ दिखाव्यापुरताच होता का, असा प्रश्न आता या ठिकाणी पाहिल्यानंतर उपस्थित होतोय। कारण अंबरनाथ नगरपालिकेने या उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली। मात्र ही झाडांची लागवड केल्यानंतर पालिका प्रशासनाने या झाडांभोवती कोणत्याही प्रकारचं कुंपण किंवा कुठल्याही प्रकारची व्यवस्था केली नाही, जेणेकरून जनावरांपासून या झाडांचं संरक्षण होण्यासाठी या ठिकाणी कुंपण करणं आवश्यक होतं। ठिकाणी झाडं तर लावली, मात्र त्यांची निगा राखण्याकडे पालिका प्रशासनाचं, उद्यान विभागाचं पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे। कारण मोठ्या प्रमाणात झाडांची आता काही झाडं वाळलेली आहेत, तर काही झाडं अक्षरशः जनावरांनी खाऊन टाकलेले आहेत। त्यामुळे झाडं ही लावली तरी नक्की कशासाठी, की केवळ हा दिखाव्यापुरता स्टंट होता का, असा देखील आता प्रश्न या झाडांकडे पाहिल्यानंतर उपस्थित होतोय। मोठ्या प्रमाणात काही झाडं तुटलेल्या अवस्थेत आहेत, तर काही झाडं पूर्णपणे सुकलेल्या अवस्थेत आहे। पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। पालिकेच्या उद्यान विभागाने याकडे आता तरी लक्ष देऊन या झाडांची निगा राखण्याकडे तरी काहीतरी उपाययोजना करणं आवश्यक आहे। दर्शन सोनवणे, नवराष्ट्र, अंबरनाथ।